नमस्कार मित्रमैत्रिणींनो. इतरांसाठी खड्डा खणाल तर पहिल्यांदा त्यात आपणच पडाल. जेव्हा आपण दुसऱ्याला पाडण्यासाठी कट रचतो तेव्हा त्या प्रयत्नात आपण स्वतःचं नुकसान करून घेतो. इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत की जिथे सूड घेणाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाले. वाईट विचारांच्या बियाणांपासून सुखाचं झाड उगवत नाही. तुमच्या मनात जर हे वाद, द्वेष, सूड यांची बी पेरली गेली तर त्यातून आयुष्यात शांती, प्रेम, आनंद कधीच येत नाही. मनातल्या विचारांचं तुमचं जीवन उभं असतं. इतरांना घालून दिलेली जखम आयुष्य तुमच्यावर परत आणतं. जसं बुमरँग परत येतं तसं तुम्ही दिलेला त्रास किंवा अन्याय वेळेनंतर तुम्हाला परत भोगावा लागतो. हेच कर्माचं चक्र आहे. दुसऱ्याचं घर पेटवणारा स्वतःच्या अंगणाची राख वाहतो. जे लोक दुसऱ्याचं नुकसान करून आनंद घेतात त्याचं स्वतःचं सुख हळूहळू संपत जातं. वाईट बोलणं आणि वाईट करणं दोन्ही मनाची घाण वाढवतात. नकारात्मक बोलणं आणि वाईट कृती मनातल्या स्वच्छतेला मारतात. त्यामुळे तुम्ही चिडचिडे, अस्वस्थ आणि एकटे पडता. दुसऱ्याच्या आनंदावर सावली टाकणारा स्वतःच्या जीवनात अंधार आणतो. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या यशावर पाणी फिरवता तेव्हा विश्व तुमच्या यशाचं दार बंद करतं. वाईट करणाऱ्याला थोडा आनंद मिळतो पण आयुष्यभर पश्चाताप मिळतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेला आनंद क्षणिक असतो पण त्यानंतर येणारी लाज, भीती, अपराधभाव मनाला खाऊन टाकतो. वाईट करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणं. दुसऱ्याला हानी पोहोचवणं म्हणजे स्वतःच्या भविष्यावर प्रहार करणं. ज्याच्या मनात प्रेम असतं त्याला वाईट करण्याची गरज लागत नाही. प्रेम मनाला इतकं शांत आणि परिपूर्ण करतं की नकारात्मक कृतीची इच्छा उरत नाही. वाईट करणारा माणूस स्वतःच्या चांगुलपणाचा नाश करतो. प्रत्येक व्यक्तीत एक चांगली बाजू असते पण जेव्हा आपण वाईट कृती करतो तेव्हा लोक तुमचं चांगुलपणा विसरून वाईटच आठवतात. वाईट कृतीचं बी पेरल्यावर गोड फळ मिळतच नाही. जीवन शेतासारखं आहे. जसं आपण पेराल तसंच उगवेल. वाईट न करणं हेच सर्वात मोठं पुण्य आहे. केवळ चांगलं करणं नाही तर वाईट टाळणं हेही मोठं पुण्य आहे, कारण ते नकारात्मक परिणाम टाळतं. वाईट करणारा हळूहळू एकटा पडतो. लोक अशा व्यक्तींपासून दूर राहतात ज्यांच्या कृतीमध्ये फसवणूक, द्वेष असतो. इतरांना खाली खेचून स्वतःवर जाता येत नाही. खरी प्रगती मेहनतीतून होते, इतरांना हरवून नव्हे. वाईट करणं सोपं आहे पण त्याचे परिणाम सहन करणं अवघड आहे. चुकीच्या मार्गावर जाणं सोपं वाटतं पण त्याची किंमत मानसिक, आर्थिक आणि सामाजिक स्वरूपाची चुकवावीच लागते. ज्याने वाईट केलं तो वाईटच म्हणून त्याची ओळख निर्माण होते. लोक तुमची प्रतिमा तुमच्या कृतीवरून बनवतात. वाईट कृतीवर जगातलं कुठलंच औषध चालत नाही, फक्त पश्चाताप उरतो. काही चुकीच्या गोष्टी एकदा झाल्या की त्याचं भरून काढणं शक्य नसतं. वाईट करणारा शांत झोपू शकत नाही कारण अपराधभाव मनात सतत खळबळ माजवत राहतो. वाईट केल्यावर चांगलं नशीबही साथ सोडतं. चुकीच्या कृती तुमच्या भाग्याची दिशा बदलतात. वाईट करणं म्हणजे स्वतःच्या घरात साप पाळण्यासारखं आहे. तुम्ही तयार केलेली नकारात्मकता एक दिवस तुम्हालाच डसते. वाईट टाळणं हेच स्वतःचं रक्षण करणं आहे. इतरांना वाईट न करणं म्हणजे स्वतःच्या जीवनाचं संरक्षण करणं आहे. वाईट कृतीतून मिळालेला लाभ शेवटी शापच ठरतो. चुकीच्या मार्गाने मिळवलेलं कधीच टिकत नाही आणि मनशांती देत नाही. वाईट करणाऱ्याला वेळ कधीच माफ करत नाही. वेळ नेहमी तुमच्या कर्माची परतफेड करून देतं. जग जिंकायचं असेल तर चांगुलपणाने जिंका, वाईटपणाने नाही. चांगुलपणा दीर्घकाळ टिकतो, वाईट तात्पुरता असतो. कोणाचं वाईट करू नका, कारण कर्माची नजर टाळता येत नाही. विश्वाचं कर्मचक्र अचूक चालतं आणि कोणत्याही चुकीला माफी नसते. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असेल किंवा आपली माणसं असतील. माणूसच माणसाचं औषध असतं. काही माणसांमुळे वेदना होतात तर काही माणसांमुळे वेदना ह्या कमी होतात. तेव्हा जीवन जगत असताना कमी वेदना देणारी माणसं जोडण्याचा नक्की प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि प्रगती कराल. देताना समाधानाने, घेताना जाणीव असली की माणुसकी निर्माण होते.
संकट टाळणं हे माणसाच्या हातात नसतं, पण त्या संकटाचा सामना करणं नक्कीच असतं. वेल इवलीशी असली तरी आधार भक्कम असेल तर ती आभाळाची उंची गाठते. म्हणून आधार असा असावा की जो आपल्या उंची गाठायला शिकवेल. उच्च विचार आणि संस्कार ज्यांच्या अंगी असतात अशीच माणसे कोणाचा तरी आधार होत असतात. तेव्हा विचारसरणी उच्च ठेवा. फक्त विटा रचून भिंत कधीच तयार होत नाही. त्यासाठी वाळू, सिमेंट, पाणी यांची गरज असते. तसंच फक्त माणसं जोडून नातं तयार होत नाही, तर त्यासाठी आपुलकी, स्नेह, मित्रता, बंधुभाव असावा लागतो. विश्वास असलेली व्यक्ती सोबत असली की भावना व्यक्त करण्यासाठी शब्द शोधावे लागत नाहीत, तर चेहऱ्यावर येणारे भावच सर्व काही गोष्टी व्यक्त करतात. पैसा दान केला म्हणजे देव तुमचा होत नाही. लक्षात ठेवा, देवाला फक्त चांगलं कर्म आवडतं आणि ते जर तुमच्या हातून घडत असतील तरच देव तुमचा, अन्यथा तुम्ही देवाचे. तेव्हा चांगलं कर्म करत राहा, देव तुमचाच होतो हेही लक्षात राहू द्या. अन्यथा देव तुम्हाला कुठेही साथ देत नाही. दुसऱ्याचा वाईट करण्याचा विचार मनात ठेवणं ही सततची मानसिक थकवा निर्माण करणारी सवय आहे. वाईटाचं बी पेरणारा शेवटी काटेच काढतो. दृष्ट विचार, कृती आणि कट कारस्थानं शेवटी आपल्या मार्गात अडथळाच निर्माण करतात. दुसऱ्याचं सुख हिरावून घेणारा स्वतःच्या आनंदाचा दरवाजा बंद करत असतो. सुख हा शून्य संपत्तीचा खेळ नाही. दुसऱ्याचं कमी करणं आपल्या आयुष्यातही रिकामापणा वाढवतं. दुसऱ्याच्या अश्रूंवर उभं राहिलेलं सुख आयुष्यभर टिकत नाही. दुःख देऊन मिळवलेला फायदा हा तात्पुरता असतो, नंतर त्याची किंमत अनेक पटीने चुकवावी लागते. दुसऱ्याचा विश्वास तोडणारा स्वतःच्या नशिबाचा आधार तोडत असतो. तेव्हा कोणाचा विश्वासघात करू नका. नात्यांमध्ये विश्वास गमावल्यावर भाग्यही आपली पाठ सोडतं. वाईट करताना आठवा, नशिबाचं चाक फिरत राहतं. आज आपण वर पण उद्या खाली. त्यामुळे आज केलेलं वाईट उद्या आपल्यावर येऊन पडत असतं याचीही जाणीव असू द्या. दुसऱ्याची प्रगती रोखणारा स्वतःच्या यशाची गाडी मात्र थांबवत असतो. तेव्हा कोणाच्या प्रगतीमध्ये अडथळं न आणता स्वतःची प्रगती कशी करता येईल याकडे लक्ष द्या, अन्यथा तुम्हीही अधोगतीकडे जाता. खोटं, बदनामी, कट कारस्थानं यांचा परिणाम नेहमी परत स्वतःवरच होतो. वाईट करणं ही उधारीसारखी आहे, व्याजासह परत मिळते. केलेलं दुष्कर्म थांबत नाही, ते वाढून परत येतं. दुसऱ्याचं दुःख पाहून हसणाऱ्याचा हाशा लवकरच रडण्यात बदलतो. आज दुसऱ्याला लागलेली वेळ उद्या आपल्यावर येऊ शकते. तेव्हा कोणतंही वाईट कृत्य करताना सजग राहा, तरच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल. अन्यथा आज केलेली वाईट कृती उद्या तुमच्यावर येऊन ठेपेल. तेव्हा मात्र होत्याचं नव्हतं व्हायला काहीही लागणार नाही. तेव्हा कोणाचं वाईट न करता चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आयुष्यामध्ये चांगला माणूस म्हणून नक्कीच ओळखला जाल.